विधानसभा निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात मिळून एकूण 69.64% मतदान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तशाच प्रकारचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त नियोजन आम्ही केलेलं आहे. कारण की आम्हाला जवळपास तुम्हाला माहिती आहे की मागच्या लोकसभा आणि विधानसभेपेक्षा 800 होमगार्डचा बंदोबस्त यावेळी होता. आपल्या शहरा घटकाचे जवळपास 400 पोलीस कर्मचारी हे बाहेरच्या घटकांमध्ये गेलेले होते. म्हणजे आपला शॉर्टफॉल होता जवळपास 1200 ते 1400 मॅनपॉवरचा होता. तरी देखील जर आपण एकंदरीत कारवाई बघितली असेल तर त्याच्यामध्ये विधानसभेला 19ला 116 गुन्हे दाखल केले होते आतापर्यंत. तर यावेळी आम्ही जवळपास 555 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यावेळी 40 लाखाचा जवळपास मुद्देमाल जप्त केलेला होता. तर यावेळी जवळपास आम्ही 2,37 लाखाचा माल जप्त केलेला आहे. म्हणजे कमी मॅनपॉवर मध्ये आम्ही जास्तीत जास्त महिन्याभरामध्ये प्रभावी कारवाई केलेली आहे. आणि इव्हन सीझर देखील आहे ते लोकसभेपेक्षा देखील डबल आहे. म्हणजे आताच 3 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यापेक्षा सीझर देखील लोकसभेला कालावधी आपल्याला थोडासा जास्त मिळालेला होता कारवाई करण्याकरता. साधारणतः 70 ते 80 दिवस मिळालेला होता. पण आता विधानसभेला साधारणतः 31 ते 40 दिवसाचा कालावधी कमी होता. तरी देखील ही कारवाई खूप प्रभावी आमच्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी सर्व ब्रांचेसनी केलेली आहे. आणि मतमोजणीचा बंदोबस्ताचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे. जमावबंदीचे आदेशही आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाण आहेत, जागा असतील, कार्यालय असतील, घरं असतील, ऑफिसेस असतील किंवा रॅलीज असतील तर कुठलाही बाकीचे प्रकार असतील तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे. आणि कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्याही प्रकारे शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री घेऊ. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण काउंटिंग स्टाफचं रँडमायझेशन केलेलं आहे. दुसरं रँडमायझेशन ज्याच्यामध्ये म्हणतो आपण, त्या रँडमायझेशनमध्ये आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये झाली. ती यादी आम्ही आरोना पाठवून देतोय. उद्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात 9च्या 9 विधानसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे आणि त्याचं आम्ही इथून सुद्धा मॉनिटरिंग सुद्धा मी स्वतः आणि आमचे डेप्युटी त्यांचं इथून सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत. यासाठी जिल्हाभरामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मोजणीसाठी 126 टेबल आपण लावलेले आहेत. पोस्टल बॅलेट पेपरच्या मोजणीसाठी 70 टेबल लावलेले आहेत आणि ETPBSच्या मोजणीसाठी 12 टेबल्स, असे एकूण 208 टेबल्स पूर्ण 9 विधानसभा मतदारसंघामध्ये लावलेत. यासाठी 852 काउंटिंग स्टाफ आपण डिप्लॉय केलेला आहे. मायक्रो ऑब्झर्व्हर आपण 242 लावलेले आहेत आणि या मतमोजणी केंद्राच्या सुरक्षितेसाठी जवळजवळ 3000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी राहणार आहेत. एकंदरीतच पूर्ण मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅनपॉवर आपण लावलेला आहे तो 5778 इतका मॅनपॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजासाठी लावलेला आहे. उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी 23 तारखेला सकाळी 8 वाजता मतमोजणीला त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल. आज आपण जे काल रात्री सर्व मतदान केंद्रावर आल्यानंतर EVMची कुठे चुकून सुद्धा बोलत नाही. अशा पद्धतीने सुद्धा काही वेळेस गुमराह करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात. त्याच्यापासून आपण सर्वांनी सावध राहायला पाहिजे. संदर्भात काय कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी संपर्क केला तर त्या अधिकाऱ्यांकडून नीट कॉपरेट करण्यात आलं नाही अशी देखील तक्रारी आलेल्या आहेत. व्हिडिओ आले, ऑडिओ आले. नाही, पैसे वाटपाच्या संदर्भामधला पैसे प्रत्यक्ष वाटपाच्या संदर्भात जे क्लिप्स आहेत त्या मुळात त्या क्लिप्सच अगोदर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. कधीच्या क्लिप्स आहेत, कुठल्या आहेत. आता काल मला पोल चालू असताना मला आपल्याच पैकी एका प्रतिनिधीने दाखवलं की घरी बसून शाई लावतायत असा व्हिडिओ आला. आम्ही जेव्हा ते व्हिडिओचं अनालिसिस केलं ते मेहंदी लावायच्या बाटल्या होत्या. मेहंदीच्या त्या बाटल्या घरी लावून लावत होते. ते आता इकडे लावत असताना कदाचित मुद्दाम असं करून त्याने काढले. काही लोकांनी जाणीवपूर्वक निवडणूक विभागाला संभ्रमात टाकणे किंवा जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्नही करतात. काही ठिकाणी त्याच्या संदर्भात काही लोकांनी माहिती पण दिली मीडियानं की पैसे वाटतात. आता आमच्या SST टीमच्या माध्यमातून जिथं जिथं आम्हाला प्रथमदर्शनी माहिती मिळाली तिथं आम्ही त्याच्यात गुन्हे दाखल केले. तुम्हाला मला आता विषय निघाला म्हणून सांगितलं पाहिजे. CVGL जे आमचं पब्लिक ऍप होतं यामध्ये ज्या तक्रारी आल्या याच्यामध्ये
पैसे वाटपाच्या संदर्भामध्ये फक्त 4.3 तक्रारी आहेत, पर्सेंटेज मध्ये काढलं 61%. आता आपल्या सध्या आपल्याकडे 7 निवडणूक निरीक्षक आले होते ऑब्झर्वर, त्याच्यातील 2 एक्सपेंडिचरचे होते, पोलीस ऑब्झर्वर. एक्सपेंडिचर ऑब्झर्वर बाजूला लागतील, पोलीस ऑब्झर्वरचं काम संपलेलं आहे. तर राहिले 4 ऑब्झर्वर आहेत. आता विधानसभा 9 आहेत, ऑब्झर्वर 4 आहेत. भारत निवडणूक आयोगाने दुसरे 5 ऑब्झर्वर दिलेले आहेत. त्यांचं आगमन आता सुरू आहे. काल मला वाटतं काल आलं नाही. त्यांची जी काही नावं आणि नंबर आहेत ते आम्ही DIO साहेबांच्या मार्फत आज देतो. म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून 1 निवडणूक निरीक्षक आलेले आहेत आणि त्यांच्या निगराणीमध्ये पूर्ण मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. धन्यवाद. सर पैसे